पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। भाजप 2 महिन्यामध्ये भाकरी फिरवणारे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष मार्च महिन्यापर्यंत निवडले जातील असं कळतंय। तर बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांच्या निवडीच्या नंतर प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाईल। जानेवारीमध्ये सदस्य नोंदणी, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्षांची निवड होईल। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त आहे। तर 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पदांच्या संदर्भात भाजप आता निर्णय घेईल असं कळतंय। 1 ते 20 जानेवारीपर्यंत भाजप सदस्य नोंदणीचं अभियान राबवणार आहे। 20 ते 28 जानेवारीच्या दरम्यान तब्बल 5 लाख ऍक्टिव्ह सदस्य तयार केले जातील। 1 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान 1 लाख बूथ प्रमुखांची निवड केली जाईल। 10 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यामध्ये 708 तालुका प्रमुखांची निवड होईल। 20 ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान 78 जिल्हा प्रमुखांची निवड होईल। 15 मार्च पर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळू शकेल। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अभिषेक, एकूणच भाजप वेगवेगळ्या पदांसाठी आता भाकरी फिरवणार असल्याचं कळतंय आणि प्रदेशाध्यक्ष नेमकं कोण होईल याची चर्चा सुरू असताना भाजपमधली काही नावं सुद्धा समोर येत आहेत। नक्कीच भाजपमध्ये संघटनात्मक निवडीसाठी आपल्याला हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच राष्ट्रीय पातळीवर जर का पाहायचं तर प्रदेशाध्यक्ष असेल, इतर पदाधिकारी असेल, त्यांच्या देखील नेमणुका आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। त्यासाठी भाजपकडनं निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा देखील आपल्याला काल होताना पाहायला मिळालेली आहे। मात्र भाजपचा प्रदेश निवडी संदर्भातला जो समावेश आहे तो आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळालेला नाही आणि त्यामुळेच एकूणच कधीपर्यंत ही प्रक्रिया होईल याची उत्सुकता होती। सध्या जर का पाहायचं तर पुढील 2 महिन्यामध्ये आपल्याला भाजपचा नवे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते त्यांची निवड होताना पाहायला मिळणार आहे। एकूणच जर पाहायचं तर राज्यामध्ये बूथ प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल आणि जिल्हा प्रमुख असेल, ह्याची निवड झाल्यानंतरच प्रदेश अध्यक्ष जो आहे तो निवडला जाणार आहे। त्यामुळे ही प्रक्रिया आपल्याला या पुढील 2 महिन्यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। यामध्ये जर का पाहायचं तर एक नाव आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे, जे रवींद्र चव्हाण यांची दाट शक्यता आहे की तेच आपल्याला प्रदेशाध्यक्ष होताना पाहायला मिळतील आणि एकूणच संघटनात्मक पर्वात संदर्भातलं प्रभारी पद देखील त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच त्यांचं नाव निश्चित मानलं जात आहे। मात्र ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवावी लागणार आहे आणि या प्रक्रिया राबवल्यानंतरच नाव जे आहे त्याच्यावर आपल्याला शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळेल। अगदी अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।